मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहराजवळील प्रभू श्रीरामांचे वास्तव्य असलेल्या निसर्गरम्य परिसरातील रामदरा मंदिराला भेट देऊन या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्यामध्ये अशी काही ठिकाणे लपलेली आहेत ती आजही तेथे गेले की मनाला भुरळ घालतात। मग यामध्ये मंदिर असो, लेणी असो किंवा किल्ला, ही सर्व ठिकाणे त्या ठिकाणची माहिती सांगत आजही उभी आहेत। अशाच काही ठिकाणांमध्ये लपलेले ठिकाण पुण्यापासून अगदी 23 किलोमीटर अंतराच्या परिघात आहे। ते ठिकाण म्हणजे निसर्गरम्य रामदरा मंदिर। पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर या गावातून 5 किलोमीटर अंतरावर सुंदर व शांत अशा निसर्गामध्ये एका टेकडीच्या पायथ्याशी एका तळ्याच्या मधोमध हे रामदरा मंदिर वसलेले आहे। येथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत। लोणी काळभोर गावातून तुम्ही 10 ते 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचू शकता। तसेच फुरसुंगी या गावातून देखील या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे, परंतु हा मार्ग थोडा खराब असल्याने येण्यास वेळ लागतो। हडपसर व लोणी काळभोरपासून रामदऱ्यापर्यंत PMPML बस व रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे। मंदिराच्या बाहेर गाडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। पार्किंगसाठी इथं दुचाकीला 20 रुपये तर 4 चाकीला 40 रुपये आकारले जातात। उपहारगृहाची पण सोय मंदिराबाहेर आहे। मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच हत्तीचे मोठे शिल्प आहे आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या तळ्यात एका मोठ्या खडकावर हे रामदरा मंदिर आहे। भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे। प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर वृक्ष व लता पल्लवांनी सुशोभित झाला आहे। तसेच तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकंही आहेत। मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा इथं राबता असतो। या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं। शिवकाळात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली। त्यानंतर थेट 1970 मध्ये या मंदिराचा कायापालट करण्यात आला। हे मंदिर मूळचं महादेवाचं आहे। मंदिरात महादेवाची पिंड आहे, परंतु सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण तसेच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदिराचा सभामंडप 24 खांबांवर उभा आहे। मंदिराच्या भिंतींवर रामायण व महाभारतातील शिल्पचित्रे तसेच संतांची व देवी देवतांची शिल्पचित्रे कोरलेली आहेत। मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी दगडातील एक मोठा नंदी आहे। या मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदी बाबांचा फार मोठा सहभाग होता। मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे। प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते। रामदरा मंदिराची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 5 अशी आहे। मंदिराच्या आवारात भाविकांना बसण्यासाठी किंवा भोजनासाठी काही वृक्षांभोवती पार विश्रामगृह बांधले आहेत। तसेच पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय येथे आहे। तलावाच्या बाजूने दगडी मार्ग आहे, त्याला निसर्ग पायवाट असे नाव आहे। मंदिरामागून टेकडीवर जाण्यासाठी वाट आहे। टेकडीवरती गेले की आपल्याला लोणी काळभोरचा व पुणे शहराचा परिसर दिसतो आणि पुढे एक महादेवाचे मंदिर आहे।
या मंदिराच्या पाठीमागे अनेक वृक्षांची लागवड केलेली आहे। येथील शांतता, निसर्गरम्य वातावरण व थंडगार वारा तुम्हाला खूपच समाधान देतो। विशेषतः पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य अत्यंत खुलून दिसते। तेव्हा मित्रांनो, शहरातील कॉन्क्रीटच्या जंगलात प्रदूषणात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी व रोजच्या धावपळीच्या जीवनातून निसर्गाच्या सानिध्यात एकांत मिळवण्याकरिता वीकेंडला आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत पुण्याजवळ हिरव्यागार निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या या सुंदर अशा रामदारा मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे। तर मित्रांनो, रामदारा मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज भेटत राहतील। धन्यवाद।